नमस्कार मंडळी, कुक विथ शुभांगी या चॅनलवर तुमचे सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आज आपण बनवणार आहे मोड आलेल्या मटकीची भाजी. सर्वात आधी आपण मोड आलेली मटकी उकडून घेऊया. त्यासाठी आपण एका गंजात पाणी उकळून घेऊया. उकळी आलेल्या पाण्यात आपण अर्धा चम्मच हळद, अर्धा चम्मच मीठ आणि थोडंसं तेल टाकूया. त्यानंतर त्यामध्ये मोड आलेली मटकी टाकूया. आता भाजीसाठी लागणारे वाटण आपण भाजून घेऊया. सर्वात आधी आपण किसून घेतलेले खोबरे भाजून घेऊया. खोबरे छान तपकिरी रंगाचे झालेले आहे. आता आणि हे आपण एका परातीत काढून घेऊया. आता तव्यावर चिरलेला कांदा टाकूया आणि थोडेसे तेल टाकून तो भाजून घेऊया. कांदा थोडासा परतून झाल्यानंतर त्यामध्ये 6 ते 7 लसूण पाकळ्या त्यामध्ये टाकूया. त्यासोबतच थोडासा कढीपत्ता ॲड करूया. त्यासोबतच एक चिरलेला टोमॅटो त्याच्यामध्ये ॲड करून त्याच्यावर थोडंसं मीठ टाकून ते परतून घेऊया. हे सर्व मिश्रण थंड झाल्यानंतर मिक्सरमधून काढून घेऊया. आता आपण भाजीची तयारी करूया. सर्वात प्रथम कढईत तेल घेऊया. तेल गरम झाल्यानंतर थोडीशी मोहरी टाकायची. मोहरी तळतळल्यानंतर जिरे आणि कढीपत्ता टाकायचा. आता आपण वाटून घेतलेलं वाटण त्यामध्ये टाकूया. त्यानंतर हे वाटण तेल सुटेपर्यंत चांगलं भाजून घेऊया. आता ह्या वाटणाला चांगलं तेल सुटलेलं आहे. त्यामध्ये अर्धा चम्मच हळद, 2 चम्मच तिखट टाकून घेऊया.
आता हे सर्व मिक्स केल्यानंतर यामध्ये थोडंसं गरम पाणी सोडायचं, जेणेकरून त्यावर तर्री येणार. आता यामध्ये शिजवून घेतलेली मठ टाकायची. आपल्या आवडीनुसार यामध्ये आपण पाणी टाकू शकतो. थोडीशी उकळी आल्यानंतर यामध्ये गरम मसाला टाकायचा आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आता आपली मोड आलेली मटकीची भाजी रेडी झालेली आहे. जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.